सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। टेकवाडे ग्रामपंचायतीच्या सन 2020 ते 2026 या विकास कामांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी ऑल इंडिया पॅथर सेना धुळे जिल्हा युनिट तर्फे पुकारण्यात आलेले उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। शिरपूर पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी रमेश नेतनराव यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेतली। पॅथर सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष दीपक वाडिले आणि जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते यांच्याशी चर्चा करून त्यांनी विकास कामांच्या चौकशीसाठी व कारवाईसाठी 45 दिवसाची मुदत मागितली। प्रशासनाने अधिकृत लेखी पत्र दिल्याने या मुदतीचा सन्मान करत आंदोलकांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला। मात्र दिलेल्या 45 दिवसांच्या मुदतीत पारदर्शक निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा पॅथर सेनेने दिला आहे। ग्रामपंचायतीचा पैसा हा जनतेच्या हक्काचा असून त्याचा हिशोब मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज 14 ऑगस्ट 2023 या ठिकाणी शिरपूर तालुक्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी मला भेट दिली व त्यांनी मला पत्र दिलं की जे विषय तू मांडलेले आहेत 2020-2026 मध्ये टेकवाडे गावातील विकास कामाची आम्ही चौकशी करू आणि चौकशीमध्ये दोषी आढळून आले त्या अधिकाऱ्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करू। त्यासाठी त्यांनी माझ्याकडनं 40 ते 45 दिवसांचा कालावधी मागितलेला आहे आणि तसं पत्र त्यांनी लिखित स्वरूपात मला दिलेलं आहे। त्या पत्राच्या अनुषंगाने मी त्यांना 40 ते 45 दिवस देतो आहे। जर या 40-45 दिवसात त्यांनी तसा अहवाल चौकशी करून तसा अहवाल मला दिला नाही तर मी आझाद मैदानला याच विषयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे। याचा मी सदर पंचायत समितीला इशारा देतो।